गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय विभागामध्ये इतिहास विषयाचं अध्यापक म्हणून काम करीत आहे. आज आपण इयत्ता 12वीतील इतिहास विषयातील घटक क्रमांक 2 पाहणार आहोत. या घटक क्रमांक 2 मधील उपघटक क्रमांक 3 युरोपीय वसाहतवाद आपण पाहणार आहोत. यापूर्वीचा याच घटकावर आधारित पहिला भाग झालेला आहे. त्या पहिल्या भागामध्ये आपण वसाहतवादाचा अर्थ, स्वरूप, वसाहतवादाची कारणे, परिणाम याचा आढावा घेतलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत. म्हणजेच उपघटक क्रमांक 3 युरोपीय वसाहतवाद असं या उपघटकाचं नाव आहे. या युरोपीय वसाहतवादामध्ये अमेरिका हा एक देश आहे. युरोपातील वसाहतवादी देशांनी अमेरिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्या अमेरिका खंडातील वसाहतीविषयी प्रथम आपण माहिती घेणार आहोत. त्याची माहिती घेत असताना युरोपीय देशांचे आशियाई देशांशी प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. कॉन्स्टँटिनोपल हे जे ठिकाण होतं, हे ठिकाण या दोन खंडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल हे तुर्कांनी जिंकून घेतले. त्यामुळे नवीन जलमार्ग शोधण्याची मोहीम युरोपीय राष्ट्रांनी हाती घेतलेली होती. त्यातूनच ख्रिस्तोफर कोलंबस याने इसवी सन 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला. इसवी सन 16व्या शतकामध्ये स्पेन, पोर्तुगाल, तर इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये इंग्लंड, फ्रान्स यांनी वसाहत स्थापन करण्यासाठी आघाडी निर्माण केली. या काळामध्ये बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी अन्य दुर्बल राष्ट्र जी होती त्या दुर्बल राष्ट्रांवर आपले वर्चस्व निर्माण करून त्या वसाहतींना राजकीय गुलामगिरीत लोटण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामध्ये मेक्सिको आणि पेरू या देशातील स्थानिकांची राज्य या युरोपियन राष्ट्रांनी नष्ट केली आणि त्यांच्यावर त्यांनी गुलामगिरी लादली. युरोपियन राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची एक प्रकारची स्पर्धा सुरू झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये जी युरोपियन राष्ट्रे पुढे आलेली होती त्यापैकी एक राष्ट्र म्हणजे स्पेन. या स्पेन या राष्ट्राच्या वसाहतीच्या धोरणाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझील आणि स्पेनने मेक्सिको आपल्या ताब्यात घेतले. त्यांनी ती ठिकाणे ताब्यात घेतल्यानंतर तेथे सोन्याचे साठे होते. त्या सोन्याच्या साठे त्यांना सापडले. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. पेरू, मेक्सिको, व्हेनेझुएला येथे सोन्याचे साठे मोठ्या प्रमाणात सापडलेले होते आणि तिथे सोन्याचे साठे सापडल्यानंतर स्पेनने शेतीपेक्षा
सोने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलेले होते, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नफा होता. त्यामुळे शेतीपेक्षा सोने मिळवण्याच्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेले होते असं दिसून येईल. दक्षिण अमेरिकेमध्ये संपूर्ण किनारपट्टीवरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश जो होता तो प्रदेश स्पेन या देशाने आपल्या ताब्यात घेतलेला होता. अमेरिकेतील रेड इंडियन लोक आणि आफ्रिकेतून आणलेले जे गुलाम लोक होते यांच्याकडून ते शेती करून घ्यावयास सुरुवात केलेली होती. शेतीबरोबरच खाणीमधून अफाट खनिज संपत्ती त्यांना मिळत होती. स्पेनने या भागामध्ये आपला कारभार सुरळीत चालवण्यासाठी गव्हर्नर नेमले आणि त्या गव्हर्नराकरवी तिथला कारभार तिथलं प्रशासन पाहण्याचा प्रयत्न ते करू लागले. स्पेनमध्ये कौन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारे सत्ता राबवण्यात येऊ लागली. या प्रदेशातील सोने चांदीच्या व्यापारामध्ये राजाला फार मोठा नफा मिळत होता. हे पाहून युरोपातील इतर राष्ट्र जी होती त्यापैकी इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करावयास सुरुवात केली असं आपल्याला स्पेनच्या वसाहतवादी धोरणाची माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर एक दुसरा वसाहतवादी देश म्हणजे इंग्लंड. या इंग्लंडच्या वसाहतवादाविषयीची माहिती आपण घेणार आहोत. इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळामध्ये सागरी मोहिमा ज्या होत्या त्या सागरी मोहिमांना तिने प्रोत्साहन दिलेले होते. त्यानंतर वसाहती स्थापन करण्यास तिने प्राधान्य दिलेले होते. या काळामध्ये व्यापारी नफ्याच्या जोडीने स्वराष्ट्रहित हे उद्दिष्ट सुद्धा जोडलेले होते. म्हणजे व्यापारातूनही नफा मिळाला पाहिजे आणि स्वराष्ट्राचेही हित जोपासले पाहिजे असं उद्दिष्ट त्यातून ठेवले गेलेले होते. इसवी सन 1496 मध्ये जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहती स्थापन करण्यास परवानगी दिलेली होती. म्हणजे जॉन कॅबटने तिथे वसाहत स्थापन करावी अशा प्रकारची परवानगी इंग्लंडने दिलेली होती. इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी जेम्स टाउन ही वसाहत उभारली व तिला पुढे व्हर्जिनिया असे नाव देण्यात आले. पुढील काळामध्ये उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशात न्यू इंग्लंड पासून ते कोरोलिना पर्यंत इंग्रजांच्या वसाहती स्थापन झाल्या असं आपल्याला त्याची माहिती घेताना दिसून येईल. सर्वसाधारणपणे इंग्लंड एक वसाहतवादी राष्ट्र होते. त्या इंग्लंडचे वसाहतीबाबतचे धोरण नेमके कसे होते त्या इंग्लंडच्या वसाहतीच्या धोरणाची माहिती पाहणार. म्हणजे त्याला असं म्हणता येईल अमेरिकेचे जे स्वातंत्र्य युद्ध झाले त्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची ती पार्श्वभूमी होती किंवा अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची ती कारणं होती असं आपल्याला त्या धोरणांची माहिती घेताना दिसून येईल. मग इंग्लंडचं वसाहतीबाबतचं धोरण कसं होतं ते पाहत असताना पहिलं धोरण आपल्याला दिसून येईल. इंग्लंडने वसाहतींची नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. जे ज्या वसाहती होत्या त्या वसाहतीची नाकेबंदी करणे. जलवाहतूक जी होत होती त्या जलवाहतुकीविषयी इंग्लंडने कायदा केला. त्या आधारे मालवाहतूक करण्याची मक्तेदारी ब्रिटिश कंपन्यांना मिळालेली होती. इसवी सन 1765 चा जो एक कायदा होता त्या कायद्यानुसार महत्वाच्या वस्तूंवर स्टॅम्प ड्युटी भरणे इंग्लंडने बंधनकारक केलेले होते. स्टॅम्प ड्युटी म्हणजेच महसूल भरणं बंधनकारक केलेलं होतं, कर भरणं बंधनकारक केलेलं होतं. त्यामुळे त्या वस्तू महाग विकल्या जाऊ लागल्या, त्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि हा जो कर लादलेला होता त्या करास अमेरिकेतील वसाहतीतल्या लोकांनी विरोध केला आणि त्यातूनच 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिक जे होते त्या ब्रिटिश सैनिकांनी बोस्टन शहरामध्ये गोळीबार केला आणि तो विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोळीबारामध्ये काही लोक ठार झाले आणि त्या कारणावरून तिथे असंतोष निर्माण झाला. बोस्टन मध्ये लोकांच्या असंतोष पसरलेला होता.
इसवी सन 1773 मध्ये सर्व वसाहतींनी स्वातंत्र्याची मागणी केली. म्हणजे या प्रकारे अन्यायी धोरण त्यांची असल्यामुळे त्या अन्यायी धोरणातून किंवा गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारची मागणी वसाहतींनी करावयास सुरुवात केली. म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची ही पार्श्वभूमी होती, अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची ही सर्वसाधारण कारणे होती असं आपल्याला दिसून येईल. त्यातूनच अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची वाटचाल सुरू झाली. आता ही अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची वाटचाल कशी झाली त्या वाटचालीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे ब्रिटिश संसद होती, त्या ब्रिटिश संसदेने अमेरिकेतील वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिलेली होती. म्हणजे ब्रिटनमध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी होती, त्या व्यापारी कंपनीला अमेरिकेत चहा विकण्याची मक्तेदारी दिलेली होती. आणि वसाहतीवरील जे निर्बंध होते ते निर्बंध रद्द करावे, राज्यकारभार करण्याची स्वायत्तता द्यावी अशी मागणी वसाहतीमध्ये जोर धरू लागली. त्यानंतर इंग्लंडने या मागण्यांना विरोध केला, या मागण्या इंग्लंडने नाकारल्या. त्यामुळे वसाहतीने इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला. वसाहतीतल्या लोकांनी इंग्लंडचा माल स्वीकारायचा नाही, वापरायचा नाही, म्हणजे त्याच्यावर त्यांनी बहिष्कार घातला. त्यानंतर इसवी सन 1773 ला तेथील बोस्टन नावाचे जे बंदर आहे त्या बोस्टन येथील बंदरामध्ये स्थानिक जनतेने निषेध दर्शवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या ज्या चहाच्या पेट्या होत्या त्या चहाच्या पेट्या त्या वसाहतीतल्या लोकांनी समुद्रात फेकल्या. आणि त्या चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची जी घटना आहे त्या घटनेला इतिहासामध्ये बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची सभा कॉन्टिनेंटल काँग्रेस निर्माण करण्यात आली. त्यानंतर इसवी सन 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतींचे एक अधिवेशन भरले आणि त्या अधिवेशनामध्ये ब्रिटन मधील मालाच्या आयात निर्यातीला त्यांनी विरोध केला आणि ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय त्या अधिवेशनामध्ये घेतला गेला. यातूनच अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्य युद्धाचा लढा पुकारला असं आपल्याला स्वातंत्र्य युद्धाच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाच्या वाटचालीची माहिती घेताना दिसून. या स्वातंत्र्य युद्धाचा एक भाग म्हणून एक अमेरिकेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. हा जाहीरनामा 4 जुलै 1776 रोजी जाहीर केला. मग हा जाहीरनामा कसा होता, कोणी जाहीर केला तर फिलाडेल्फिया येथे एक अधिवेशन झालेले होते. त्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला. अमेरिकेमध्ये एकूण 13 वसाहती होत्या. त्या अमेरिकेतल्या 13 वसाहती एकत्रित येऊन आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वतंत्र झाल्याचे या जाहीरनाम्याच्या आधारे जाहीर केले. दिनांक 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा संमत केला. हा जाहीरनाम्याचा जो दस्तऐवज होता हा दस्तऐवज थॉमस जेफरसन याने तयार केला. त्याने या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे महत्वाचे, हे मानवाचे 3 निसर्गदत्त हक्क असल्याचे नमूद केले. म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून थॉमस जेफरसनने जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे मानवाचे 3 निसर्गदत्त हक्क असल्याचे व ते कोणालाही हिसकावून घेता येणार नाही असे त्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केले. यालाच स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. आता या माध्यमातून स्वातंत्र्य युद्धाची वाटचाल सुरू होती. वसाहतीतल्या लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. त्यातून एकीकडे ब्रिटिश सैन्य आणि दुसरीकडे वसाहतीतले लोक यांच्यामध्ये युद्ध झाले. म्हणजेच या ठिकाणी ब्रिटिश सैन्य आणि वसाहतीतील युद्धाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता. तो जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिश सैन्य आणि 13 वसाहतीमधील नागरिक यांच्यामध्ये सतत लढाया होत राहिल्या.
म्हणजे एकीकडे 13 वसाहती होत्या, 13 वसाहतीतील लोक एकत्रित आलेले होते, दुसरीकडे ब्रिटिश सैन्य होते आणि त्यांच्यामध्ये त्या 13 वसाहतीतले लोक त्यांच्या विरोधात लढत होते. अमेरिकेतल्या 13 वसाहती एकत्रित आलेल्या होत्या. त्या 13 वसाहती कोणत्या? तर सोबत एक नकाशा दिलेला आहे. त्या नकाशामधून तुम्ही 13 वसाहतींचे निरीक्षण करू शकता. त्यामध्ये कोणकोणत्या वसाहती आहेत? न्यू हॅम्पशायर, न्यूयॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, अॅनापोलिस, व्हर्जिनिया, उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, जॉर्जिया यासारख्या 13 वसाहती त्या आहेत. त्या 13 वसाहती एकत्रित येऊन ब्रिटन विरोधी ते सतत युद्ध करत होते. या युद्धामध्ये, या लढाईमध्ये फ्रेंच, स्पेन यांनीही अमेरिकेची बाजू घेतलेली होती. अमेरिकेच्या बाजूने त्यांचे सैन्य उतरलेले होते. शेवटी सॅराटोगा येथे एक लढाई झाली. त्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याचा निर्णायक असा पराभव झाला. म्हणजे अमेरिकेतल्या 13 वसाहतीच्या लोकांचा विजय झाला आणि ब्रिटिश सैन्याचा त्या ठिकाणी पराभव झाला. या वसाहतींचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन हा होता. ह्या जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली ही लढाई झालेली होती. त्यामुळे या जॉर्ज वॉशिंग्टनने ब्रिटनच्या सैन्याचा पराभव केला. त्या जॉर्ज वॉशिंग्टन यांची प्रतिमा तुम्ही इथे पाहू शकता. त्यांची प्रतिमा इथे दाखवत आहे. इंग्रजांचा सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस याने या लढाईमध्ये शरणागती पत्करली आणि अशा प्रकारे अमेरिकन वसाहतींनी या लढाईमध्ये स्वातंत्र्य मिळवले. त्यानंतर पॅरिस या ठिकाणी एक शांतता परिषद झाली आणि त्या शांतता परिषदेमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. असं आपल्याला या अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाविषयी माहिती घेताना दिसून येईल. या युद्धाचे शेवटचे परिणाम काय झाले? अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम काय झाले? तर ते परिणाम पाहत असताना मानवाचे निसर्गदत्त हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध लढण्याचा जनतेला हक्क असतो हे अमेरिकेने या युद्धाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले. राजाविना राज्य ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी आहे असे मानले जाते. त्यानंतर इसवी सन 1763च्या पॅरिस तहाने कॅनडाचा प्रदेश जो होता तो प्रदेश इंग्लंडकडे गेला. त्याला संघ राज्याचा दर्जा देण्यात आला. त्याप्रमाणे इंग्लंड सारखी द्विगृही संसद तिथे देण्यात आली. असे विविध परिणाम या युद्धाचे दिसून येतात. अशा प्रकारे आपण या भागामध्ये युरोपियन वसाहतीची पार्श्वभूमी पाहिली. स्पेनचे धोरण कसे होते, इंग्लंडचे वसाहतीबाबतचे धोरण कसे होते, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची वाटचाल कशी झाली, स्वातंत्र्याचा जाहीरनामा कसा होता, ब्रिटिश वसाहतींनी युद्ध कसे केले आणि त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य कसं मिळवलं, त्याचे परिणाम कोणते झाले, या विविध मुद्द्यांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. या प्रकरणाचा पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.